नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगालच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. राष्ट्रपती जेव्हा एखाद्या राज्यामध्ये जातात त्यावेळेला त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि जर तसंच कारण असेल तर कोणीतरी एक मंत्री हा त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राहतो, त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत राहतो. असा राजशिष्टाचार आहे, तो पाळावा लागतो. पण द्रौपदी मुर्मूंच्या या प्रवासामध्ये हा राजशिष्टाचार पाळला गेला नाही आणि त्यामुळे द्रौपदी मुर्मूंनी आपली नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारनं देखील लगेच पश्चिम बंगाल सरकारकडनं त्याचं स्पष्टीकरण मागवलंय. पण आपली चूक मान्य करतील तर त्यांना ममता बॅनर्जी कोण म्हणेल. लगेच त्यांनी काही प्रतिप्रश्न सुरू केले. मग त्यांचे समर्थक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेसचेही लोक आहेत. मग त्यांनी लगेच प्रतिप्रश्न सुरू केले. मग त्याच्यामध्ये काही जे प्रश्न उपस्थित झाले ते समाज माध्यमांवर देखील फिरतायत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना का नाही बोलावलं, असा प्रश्न निर्माण झाला. पण राष्ट्रपतींना अशा ठिकाणी बोलावलं पाहिजे किंवा सरकारच्या कोणत्याही इमारतीला, अगदी संसद भवनाच्या उद्घाटनाला देखील राष्ट्रपतींना बोलावलं पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही राजशिष्टाचार अस्तित्वात नाही. संविधानात तसा कुठेही उल्लेख नाही. ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी देखील म्हटलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही राजशिष्टाचाराचं उल्लंघन झालेलं नाही. काही लोक म्हणू शकतात की महेश जेठमलानी हे भाजपचेच आहेत, त्यामुळे ते भाजपचीच बाजू घेणार. पण त्यावेळेला त्यांना बोलावलं नाही म्हणून एक PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे सुप्रीम कोर्टामध्ये मे 2023 मध्ये दाखल केली गेली. आणि ही PIL गेली न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि NS नरसिंह यांच्या बेंच पुढे. आणि त्यांनी ती PIL फेटाळली. त्यांनी ॲडमिट सुद्धा करून घेतली नाही. म्हणजे मग हे सगळी जी आरडाओरड चालली होती त्याला सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं केराची टोपली दाखवलेली आहे. मग कशाच्या आधारावर म्हणतात? पण काहीतरी म्हणायचं म्हणून ते म्हणतायत. दुसरा प्रसंग लगेच ममता दीदींनी एक फोटो हा सगळ्यांसमोर आणला. त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणींना जेव्हा भारतरत्न दिलं गेलं तो कार्यक्रम त्यांच्या घरी झाला. कारण लालकृष्ण अडवाणी वृद्ध आहेत, राजभवनापर्यंत त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत. अशा वेळेला घरी जातात. मग द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान, काही प्रमुख मंडळी, अडवाणींच्या घरची मंडळी अशी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. आणि त्यातला एक फोटो आहे की लालकृष्ण अडवाणी बसलेले आहेत, नरेंद्र मोदी पण बसलेले आहेत आणि द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत. आणि मग त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की राष्ट्रपती उभ्या असताना नरेंद्र मोदी कसे बसून राहिले, हा राष्ट्रपतींचा अपमान आहे. पण सध्या इंटरनेटचं युग आहे, समाज माध्यमांचं युग आहे, त्यामुळे असं अर्धसत्य हे लपून राहत नाही, पूर्ण सत्य लगेच बाहेर येतं. मग आणखीन पण त्याचे फोटो आले. त्याच्यामध्ये ते त्यांना प्रदान करायच्या आधीचा त्या समारंभाचाच फोटो आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एका खुर्चीवर बसल्यात. त्यांची खुर्ची ही बाकीच्या खुर्च्यांपेक्षा वेगळी आहे, विशेष खुर्ची आहे, कारण त्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्या खुर्चीच्या खाली गालिचा अंथरलेला आहे.
बाकीच्यांच्या खुर्च्या या साध्या खुर्च्या आहेत आणि त्याच्या खाली गालिचा वगैरे नाहीये. आणि त्या विशेष खुर्चीवर त्याच्या खाली गालिचा अंथरलेला आहे, त्याच्यावर द्रौपदी मुर्मू बसलेल्या आहेत. आणि मग ज्या वेळेला तो पुरस्कार त्यांना प्रदान केला त्यावेळेला त्यांच्या गळ्यामध्ये ते भारतरत्न आणि एक त्याचं मानपत्र असतं. ते मानपत्र हे द्रौपदी मुर्मूंनी उभं राहून अडवाणींना अर्पण केलेलं आहे. त्यावेळेला नरेंद्र मोदी बसलेले आहेत. पण त्यावेळेचा शिष्टाचार असा आहे की अशा कार्यक्रमांच्या वेळेला बाकी लोकांनी बसून राहायचं असतं. जेव्हा राष्ट्रपती भवनामधल्या अशोक हॉलमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा बाकी सगळे लोक बसलेले असतात. राष्ट्रपती उभे राहतात. गरज पडली तर आपल्या त्या छोट्या मंचावरनं त्या खाली देखील येतात. नाहीतर मग सामान्यपणे पुरस्कार स्वीकारणारे, सन्मान स्वीकारणारे हे राष्ट्रपतींच्या समोर जातात. बाकी सगळे बसलेले असतात. कारण शिष्टाचार तसा आहे की बाकी सगळ्यांनी बसून राहायचं असतं, त्यामुळे ते बसलेले आहेत. पण ममता दीदींच्या हे लक्षात आलं नाही. आता अर्धसत्याचं युग राहिलेलं नाही. अर्ध्या सत्य पुढे आणलं की पूर्ण सत्य येतच त्याच्या पाठोपाठ. कारण IT आहे, समाज माध्यम आहेत, लपून काहीच राहत नाही. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये विचारलाय राम मंदिरातल्या त्या अयोध्येच्या तिथे प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी पंतप्रधान आले होते, राष्ट्रपतींना का नाही बोलावलं. आता हा प्रश्न म्हणजे मूर्खांसारखा विचारलेला प्रश्न आहे. मुळामध्ये हा शासकीय कार्यक्रम नव्हता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास नावाचा ट्रस्ट आहे. हे मंदिर त्या ट्रस्टने बांधलेलं आहे. या मंदिराचं संचालन ट्रस्ट करतं. या मंदिराची मालकी त्या ट्रस्टची आहे. या मंदिरावर कुठलाही शासकीय खर्च एक पैशाचा सुद्धा झालेला नाहीये. सगळा पैसा समाजातनं उभा केलाय. त्यासाठी अनेक कार्यकर्ते घरोघर जाऊन पावत्या फाडून पैसा गोळा केला आणि त्यातून ते मंदिर उभं राहिलेलं आहे. मग खाजगी ट्रस्टचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा कोणाला बोलवायचं हे ते ट्रस्ट ठरवतं. हा शासकीय कार्यक्रमच नाही आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना बोलवायचं का पंतप्रधानांना बोलवायचं किंवा दोघांनाही न बोलवता आणखीन कोणाला बोलवायचं हा त्या ट्रस्टचा विषय आहे. पण तिथे राष्ट्रपतींना का नाही बोलवलं हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा आहे. एक जुना किस्सा सांगतो. सोमनाथाचं मंदिर हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा बांधायचा असा विचार हा सरदार पटेलांच्या मनात आला. तशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये पारित झाला. पण गांधीजींनी असं सांगितलं की हे मंदिर हे सरकारी पैसा खर्च करून उभारू नका, जनतेतनं पैसा उभा करा, समाजातून पैसा उभा करा. त्याचं कारण असं होतं म्हणजे मग जनतेच्या भावना त्या मंदिराशी जोडल्या जातील, नाहीतर ते सरकारी मंदिर होईल अशी भावना होती त्याच्यामागे. त्याप्रमाणे जनतेकडनं त्या सोमनाथ मंदिराचा जो ट्रस्ट आहे त्यांनी पैसा उभा केला. सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा जेव्हा करायची होती तेव्हा त्यांनी त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलावलं होतं. मग राष्ट्रपतींना त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावलं पाहिजे याचं जर इतकं महत्त्व काँग्रेसला वाटत असेल तर मग त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसादांवर दबाव का टाकत होते तुम्ही जाऊ नका म्हणून. म्हणजे इथे बोलावलं नाही म्हणून ओरडतायत आणि तिथे बोलावलं तर जाऊ नका म्हणून दबाव टाकत होते. हा दुटप्पीपणा आहे. पण हा इतिहास लोकांना माहिती नसतो म्हणून खपून जातो. आणि मुळामध्ये ते खाजगी मंदिर आहे, जनतेच्या पैशातनं बांधलेलं आहे, सरकारी पैशातनं बांधलेलं नाही. आणि मग द्रौपदी मुर्मूंनी राष्ट्रपतींनी त्या संथाल समाजाच्या कार्यक्रमात गेल्या होत्या आणि इथे आदिवासींवर अत्याचार होतोय असं त्या म्हणाल्या.
मग लगेच मणिपूरमध्ये त्या आदिवासी मुलींना विवस्त्र जेव्हा धिंड काढली तेव्हा का गप्प होत्या? ममता दीदींना हे सांगायची वेळ आलेली आहे की जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि काँग्रेसचे पंतप्रधान होते त्या काळामध्ये मणिपूरमध्ये 6-6 महिने 8-8 महिने वर्ष जाळपोळ दंगली सुरू राहिल्या, कर्फ्यू सुरू राहिले, इकॉनॉमिक ब्लॉकेड सुरू राहिली. त्यावेळेला कोणीही मणिपूरकडे लक्ष दिलं नाही. या वेळेला जी दंगल झाली त्यावेळेला मात्र 1 महिन्याच्या आत दंगल आटोक्यात आणली. स्वतः गृहमंत्री तिथे जाऊन 3 दिवस ठाण मांडून बसले, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, उपाययोजना काय करता येईल याचा विचार केला आणि सगळी दंगल आटोक्यात आणली. पूर्वीचा इतिहास पाहिला तर 6-6 8-8 महिने वर्ष दंगली चालायच्या, शेकडो घरं जाळली जायची, हजारो लोक बेघर व्हायचे. तसं यावेळेला झालेलं नाही. पण मणिपूरचा मुद्दा पुन्हा काढतायत. आणि मग काय? मग त्या मणिपूरमध्ये 2 महिलांना त्यांची विवस्त्र धिंड काढली. दुर्दैवी आहे ते. पण मग अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित राहतात. 2 महिलांची जर विवस्त्र धिंड काढली जात असेल तर मग त्याची क्लिपिंग बनवत बसायचं का त्या महिलांना वाचवायला जायचं? मग ज्यांनी कोणी ती क्लिपिंग बनवली त्याला विकृत म्हणायला पाहिजे. तो वाचवायला का नाही गेला? बरं, ती क्लिपिंग काढली तर काढली, लगेच एखाद्या न्यायालयात, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये केंद्र सरकारकडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्यांकडे, शासन यंत्रणेकडे ती क्लिपिंग सुपूर्द का केली नाही? ती घटना घडली होती, तो दिवस होता 3 मे आणि वर्षाकालीन अधिवेशन सुरू झालं मेच्या 20 तारखेच्या आसपास, 20 किंवा 21. बरोबर त्याच्या आदल्या दिवशी ती क्लिपिंग कशी बाहेर आली? म्हणजे मुळामध्ये त्या महिलांना विवस्त्र त्यांची धिंड काढली, त्याची क्लिपिंग काढणं ही विकृती आणि ते दडवून ठेवून अख्ख्या जगामध्ये भारताची चीथू व्हावी म्हणून बरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी ती प्रसिद्ध करणं हा आणखीन एक विकृतीपणा. त्यामुळे या सगळ्या मंडळींनी मणिपूर विषयी न बोलणंच बरं. हा जो सगळा विषय निघालेला आहे राष्ट्रपतींच्या सन्मानाचा, राष्ट्रपतींचा सन्मान तर झालाच पाहिजे, पण ते म्हणत असताना नेमकी परिस्थिती काय आहे? अर्ध सत्य सांगून नाही चालत. पूर्ण सत्य आलं पाहिजे, खरं आलं पाहिजे. आणि म्हणून ही सगळी माहिती दिलेली आहे. हा विषय जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल कृपया सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.